सुरतहून महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक झाल्याचं समोर आलेलं आहे। जळगावमध्ये रेल्वे स्थानकाजवळची ही घटना आहे। दगडफेकीत एक्सप्रेसच्या एका डब्याच्या काचाही फुटल्यात। प्रवाशांकडून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे। टवाळखोरानं खोडकरपणातून हे कृत्य केल्याचं उघड झालेलं आहे। सुरतहून प्रयागराजकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली। सुरतहून निघालेली ट्रेन जळगाववरून निघाल्यानंतर काही अंतरावर ही दगडफेक करण्यात आली आणि या घटनेत गाडीच्या B6 डब्याच्या एका खिडकीच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली आहे। प्रवाशाकडून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातो। एका टवाळखोरानं खोडकरपणातून गाडीवर दगडफेक केल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली आहे। या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झालेली नसल्याची माहितीही त्यांनी दिली। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टवाळखोरांचा शोध सुरू आहे। 19045 सूरत छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस जळगाव स्टेशनवर साधारणतः 13 मिनिट थांबल्यानंतर 15 गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून रवाना झाली असता ट्रेनचे जवळपास एक 10-15 बोगीज प्लॅटफॉर्म क्रॉस केल्या असता कोणीतरी शरारती माणसाने गाडीवर एक दगड फेकला। त्या कारणानं B6 कोचची 39 नंबरची बर्थची काच फुटली।